नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपीत असलेले प्लॉट सिडको विकतंय. विनंती आहे, आपण तात्काळ बैठक घेऊन, जर विषय क्रेडिटचाच असेल तर मनसेवाल्यांना बोलू नका, आमचं हे म्हणणं आहे. विषय क्रेडिटचाच असेल तर शिंदे साहेबांनी आणि इथल्या गोडी गुलाबीने नखरे करणाऱ्या नरेश मस्केंनी तुम्ही निर्णय घ्या आणि कळवा की सिडको सोडत धारकांचे आम्ही येणाऱ्या लॉटरी मध्ये घरांच्या किमती कमी होणार आहेत आणि यांची किमती कमी होणार आहेत. पण फक्त एकतर्फी निर्णय नको की येणाऱ्या लॉटरी मधल्याच फक्त लोकांचे पैसे कमी होतील आणि मागच्यांनी ज्यांना लॉटरी लागली, ज्यांची घरं कॅन्सल झाली, त्यांच्या सुद्धा घरांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. ही मागणी घेण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली. जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला तर ऐन गणपतीत खासदार नरेश मस्के आणि मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांची आरती करायला, आरती ओवाळायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक ठाणे येथे असणाऱ्या त्यांच्या बंगल्यावरती नक्की जाऊ, एवढा सुद्धा इशारा या ठिकाणी देतो. त्यांच्या घराला घेराव नाही, 100%. आता काय मनसे म्हणून आम्ही गेल्यानंतर फक्त ते घरात असायला हवे, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. मुळात एकनाथ शिंदे साहेबांनी एकदा अशाच पद्धतीने निर्णय घेऊन मुख्यमंत्री असताना सिडको सोडत धारकांना दिलासा दिलेला आहे. मग यावेळी काय घोडा अडलंय मला कळत नाहीये. संपूर्ण विधिमंडळात जर सांगितलं जाते की घरांच्या किमती जास्त आहेत, म्हाडाने 20-30% कमी केल्या आहेत, तर सिडको काय म्हाडापेक्षा वेगळं आहे का? सिडकोकडे पैसा कमी आहे का? अहो 7-7 लाख स्क्वेअर मीटरने तुम्ही प्लॉट विकताय. बरं, हे मी 4 प्लॉटचं नाही सांगत आहे, माझ्याकडे माहिती आहे. शॉर्टकट द्या आणि भूखंड विकले गेले महापालिकेच्या अधिकारी एकदम शॉर्टकट. बोला सर, घरांच्या किमती कमी होत का? लावले ना सर, घरांच्या किमती कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के किंवा वर्षा निवासस्थानी आपण घेराव घालणार आहात का? त्या संदर्भात काय पुढची रणनीती ठरलेली आहे? गेली सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको सोडत धारकांबरोबर आहे, सातत्याने मोर्चे आंदोलनं केली. विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेलाय, पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको एमडी सांगतायत. शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली, बैठक झालेली नाही. जर पुढच्या 2 दिवसात ही बैठक घेऊन 26,000 सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती 20 ते 30% कमी झाल्या नाहीत, तर खासदार नरेश मस्के असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे इथले निवासी, नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत. ऐन गणपतीत येऊन आम्ही आरती करणं असेल, नाहीतर घेराव घालणं असेल, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की होईल. सध्या खासगी ठेकेदाराला 700-800 कोटी दिल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. नाही, 100%. जर तुम्ही ठेकेदार नेमले, मोठी टिमकी वाजवली, अजूनही घरं विकली जात नाहीत. तुम्ही 700 कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची काय हकालपट्टी करत नाही एजन्सीला. ते एजन्सीने जाहिरात काढायच्या अगोदर, विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेले. म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर, म्हणजे ऍडव्हान्स दिलंय, त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केले गेलेलं आहे. 4 कंत्राटदार तुम्ही नेमलेत, मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत. तर मला वाटतं ह्या एजन्सीमुळे सुद्धा ते 1400-700 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं 80-90-100% विक्री केली गेली असती. खरं तर आपण 2दा मोर्चा देखील काढला होता. सिडकोच्या घराचे दर हे कमी व्हावे, काय जाणून बुजून मनसेकडे नवी मुंबईच्या दुर्लक्ष केलं जातं का? नाही, मला असं वाटतं हा क्रेडिटचा विषय नाही. मुळातच जर क्रेडिटचा विषय असेल तर आमची एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदारांना विनंती आहे, येणाऱ्या बैठकीत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बोलू नका. आमचे सिडको सोडत धारकांचे प्रतिनिधी येतील, आपण निर्णय घ्या, तुम्ही क्रेडिट घ्या. तुमच्यासाठी शुभेच्छांचं बुके घेऊन
आणि तुमचा नागरी सत्कार करायची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी आहे. सर, जे 8-9 भूखंड विकलेले आहेत महापालिका आणि सिडकोच्या संगणमताने जे नवी मुंबई करा सिडकोच्या घरात या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत, जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला, वर्षा बंगला असेल, उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं, नाहीतर ठाण्यातलं निवासस्थान असेल, इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू. धन्यवाद. पण मी मराठीतच बोलतो.